हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 40. तुम्हा दोघांचं एवढ्याशा छोट्या गोष्टीने भांडण झालंय? डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. नाही, अंगद उत्तरला. मग? डॉक्टर विकल्पने पुन्हा प्रश्न केला. आता पुढे. भांडण वगैरे काहीही झालंच नाही. कुठे याच्या नादी लागतोस? अंगद म्हणाला. मग त्याचा कॉल का नाही उचलला तू? डॉक्टर विकल्पने विचारले. असंच, माझा मूड नव्हता. अंगद असे भाव चेहऱ्यावर आणत म्हणाला की युगचा कॉल त्याच्यासाठी एवढा काही महत्वाचा नाही. त्याच्या चेहऱ्यावरील ते भाव डॉक्टर विकल्पच्या नजरेतून सुटले नाही. तुझ्याकडे पण अंतर बघतोच, आधी याला घरी घेऊन जाऊयात, नाहीतर संपूर्ण रात्र रडत बसेल इथे, डॉक्टर विकल्प म्हणाला. अंगद आणि विकल्पने युगला स्वतःचा आधार देत गाडीत आणून बसवणे. विकल्प खूप वेळ अंगदकडे बघत होता. खरं तर त्याला असं वाटलं की अंगद बोलेल गाडी घरी ने, पण अंगद तसं काहीही बोलला नाही. तू असं काय बघतोयस? अंगदने विचारलं. मी थोडं रोमॅन्टिक मूड मध्ये आलोय म्हणून, डॉक्टर विकल्प थोडं रागातच म्हणाला. आपण खूप रागात आहोत असं खरं तर डॉक्टर विकल्पला म्हणायचं होतं, पण त्याला अंगदचा इतका राग आला होता की त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर डॉक्टर विकल्पला सरळ द्यायचं नव्हतं. काय? अंगद मोठ्याने चोरडला. डॉक्टर विकल्पला काय बोलायचंय हे अंगदला कळलंच नाही. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणतच तो विकल्पकडे बघत होता. विकल्पने अंगदकडे दुर्लक्ष करत स्वतःभोवती सीट बेल्ट बांधला. एक नजर मागच्या सीटवर झोपलेल्या युगवर टाकली आणि गाडी थेट स्वतःच्या घराच्या दिशेने घेतली. अंगद डोळे मिटून गाडीत बसून होता. त्याला अजूनही बरं वाटत नव्हतं. डॉक्टरकडे जाऊन नाही आला का तू? डॉक्टर विकल्पने अंगदचा मनगट पकडत हातात पकडतच प्रश्न केला. तो त्याची नाडी तपासून पाहत होता. उद्या फुल बॉडी चेकअप करायला सांगितलंय डॉक्टरने, अंगद उत्तरला. डॉक्टर सांगतायत ते बरोबरच आहे. मला पण ही लक्षणं तुझी थोडी वेगळी वाटतात. अंगदचं मनगट सोडतच डॉक्टर विकल्प म्हणाला. म्हणजे? अंगदने गंभीर होतच विचारलं. तुझ्या अधूनमधून पोटात सुद्धा दुखत असतं, त्यात तू दमतोस सुद्धा खूप. कालचंच बघ ना, सलूने सोबत जरा कुठे डान्स केला नाही की लगेच दमलास पण. आणि आजकाल तर वरच्यावर तू आजारी पडतोयस. त्यात तू आणि हा युग मिळून ड्रिंक एवढी करता, तुम्हाला अडवायला जाणाऱ्याला पण तुम्ही बेवडं बनवून टाकाल, डॉक्टर विकल्प म्हणाला. तू अजूनही घुमून फिरून का बोलतोयस? नीट काय ते बोल ना, अंगद म्हणाला. स्पष्ट बोलायचं झालं तर तुझा लिव्हर डॅमेज वगैरे झाला असेल, डॉक्टर विकल्पने असं म्हणताच अंगद डोळे मोठे करतच त्याच्याकडे पाहू लागला. अंगदचा हात आपसुकच स्वतःच्या पोटाभोवती फिरू लागला. त्याच्या चेहऱ्यावर जमा झालेली भीती बघून डॉक्टर विकल्प हसला. विकल्प, तू घाबरलो ना मी, चेहऱ्यावर भीतीने जमा झालेले घामाचे थेंब पुसतच अंगद म्हणाला. तू दारू बंद नाही केली तर नक्कीच तुझा लिव्हर डॅमेज होईल. ही सगळी त्याचीच लक्षणं आहेत. शरीरातील एखादा अवयव निकामी पडताना आपला मेंदू अशा पद्धतीच्या हिंट आपल्याला देतो, डॉक्टर विकल्प म्हणाला. मी आता कमी केली आहे, अंगद उत्तरला. डॉक्टर विकल्पने त्याच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांत बसून राहिला. अविरा समीर सोबत त्याच्या घरी आली होती. समीरच्या खोलीत बसून होती. दोन्ही गुडघे छातीजवळ घट्ट कवटाळून त्यावर उजवा गाल टेकवत ती मिस्टर सोलमेट सोबत घालवलेल्या जुन्या क्षणात हरवून गेली होती. अवे, समीरने तिच्या खांद्यावर हात ठेवतच तिची तंद्री दूर केली.
समीरच्या हातात दिसणारं जेवणाचं ताट बघून अवीराने नाक मुरडलं. अवे, खबरदार जर नाक मुरडून दाखवशील तर. तसं पण तुझ्यासाठी खा म्हणून बोलून नाही राहिलो मी. तुझ्या पोटात ज्युनियर मिस्टर सोलमेट आहे, त्याच्यासाठी बोलून राहिलो मी. मला कानून हातात घ्यायला नको लावूस. उगाच तुला जबरदस्ती भरवण्याच्या नादात तुझ्यावर चुकून माझा हात उठायचा. अवीराने पहिल्यासारखी मस्ती करावी म्हणून खरं तर समीर असं म्हणाला. अवीराने गाल फुगवतच समीरकडे पाहिलं. असं काहून बघून राहिली? समीरने विचारलं तेव्हा अवीरा पुन्हा शांत बसून राहिली. जेवून घे, समीर म्हणाला. तसं अवीराने त्याच्या हातून जेवणाचं ताट घेतलं. तू पण जेव माझ्यासोबत, अवीरा म्हणाली. तसं समीर स्वतःसाठी ताट घेऊन आला. समीर जेवणाचं ताट घेऊन तिच्यासमोर येऊन बसला तरी अवीराला शुद्ध नव्हती. ती पुन्हा स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती. जेवतेस ना? समीरने तिला लागलेली तंद्री दूर करतच म्हटलं. सगळेच डिसिजन चुकीचे का घेते? मला स्वतःचं मत मांडताच येत नाही. ज्याला मी कधी बघितलं नाही त्याच्यावर एवढा विश्वास कसा काय ठेवला? अवीरा डोळ्यातून पाणी काढतच समीरला विचारू लागली. आता सिच्युएशन तशी होती म्हणून ठेवून दिला ना बेतो. नको ना जास्त म्हणायला लावू. मला ना मिस्टर सोलमेट वाईट वाटून नाही राहिले ग. त्यांच्यासोबत राहून तू खूप भारी बनून गेले नी. तुझं फक्त दिसलंच नाही तर तुझं बोलणं, वागणं सगळंच बदलून गेलेलं. आता त्यांच्या हातून चूक झाली असेलही, पण त्यांनी ठरवून तर तुझ्या मम्मी पप्पाने मारलं नसणार ना? समीरने प्रश्न केला. मी कुठे बोलते त्यांनी मुद्दामून केलंय? पण त्या ऍक्सिडेंट नंतर मी कसं आयुष्य जगलीये हे तुला पण माहितीये ना. कितीही झालं तरी माझ्या डोक्यातून ही गोष्ट नाही जाते की मी हे सगळं आयुष्य फक्त आणि फक्त मिस्टर सोलमेटमुळे जगलीये. आता ते फक्त आणि फक्त त्यांची चूक सुधारतात असं मला वाटतं. त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप वाटत असता तर त्यांनी त्यांचं खरं रूप दाखवून माझ्यासोबत रिलेशन जोडलं असतं. मला आत्ताच्या सिच्युएशनमध्ये त्यांच्यासोबत कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नाहीये. मी त्यांच्या शब्दात परत अडकून जाईन आणि माझं मन मला जे वागायला सांगतंय तसं मी वागणार नाही, म्हणून मला सध्या तरी त्यांच्यापासून लांब राहायचं, निदान थोडे दिवस तरी, अवीरा म्हणाली. तू जो निर्णय घेशील त्यात मी तुझ्या सोबत असेल. तुला हे बाळ हवंय की नकोय ते सुद्धा आत्ताच ठरव. समीरने असं म्हणतात अवीराने पोटाजवळ हात नेला. कधीच आई होणार नाही ही गोष्ट जेव्हा मला समजली ना सम्या, तो क्षण माझ्या आयुष्यातला खूप वाईट क्षण होता. आतापर्यंत मी खूप त्रास सहन केलाय. त्या त्रासापेक्षा मी आई होणार नाही ही गोष्ट मला आतल्या आत त्रास देत होती. आतल्या आत मला मारून टाकत होती. कितीही काहीही झालं तरी मी हे बाळ या जगात आणणार. या बाळाला संपवण्याचा विचार मी कधीच नाही करू शकत. अवीरा खरंच स्वतःचं मन समीर समोर हलकं करत होत. जेवताना विषय गंभीर झाला होता. अबे, खूप दिवसापासून तुला काहीतरी सांगायचं बोलत होत, पण हिंमत होत नव्हती. आता सांगू का? म्हणजे तू मारणार तर नाही ना मला? समीरने घाबरतच विचारलं. तू पण माझ्यापासून काही लपवून ठेवलंय काय? अवीराने प्रश्न केला तसं समीरने हो म्हणून मान डोलावली. काय? अवीराने पुन्हा प्रश्न केला. तू माझ्यावर विश्वास ठेवणार असशील तर सांगतो तुला, समीरने म्हटलं. मी तुझ्यावर किती विश्वास ठेवते हे तुला पण माहितीये, अवीरा म्हणाली. क्रिश पण असंच बोलला होता, पण नंतर त्याने माझी मानच आवडून टाकली. समीर छोटंसं तोंड करतच म्हणाला. म्हणजे तू त्याच्यापासून पण काही लपवलं का? अवीराने विचारलं. हा, म्हणजे तू तसं समजू शकतेस. विषयच तसा गंभीर होता ग, समीर गंभीर सुरातच म्हणाला. काय लपवलंस? अवीराने त्याला प्रश्न केला. लपवलं काहीच नाही, पण मी जे बघितलं ते मी त्याला सांगितलं, समीर शब्द फिरवतच म्हणाला. काय? अवीराने पुन्हा प्रश्न केला. मी ना, एवढा बोलून समीरने मोठा पॉज घेतला. अवीरा त्याच्या बोलण्याकडे कान लावून होती. मी ना, समीरची गाडी पुन्हा 2 शब्दावर येऊन अडकली.
पुढे बोलशील का? असं म्हणत अविराने समीरच्या उघड्या मांडीवर 4 बोटं उमटवली. तुला सांगितलं नाही तरी तू मला मारून राहिली. तुला खरं काय ते सांगितलं तू लय मारशील. समीर स्वतःची मांडी सोडतच म्हणाला, नाही मारत, पण तू अजून ताणलास ना तर रब्बर बँड सारखं मी तुला ताणेन. समीरला राग दाखवतच अविरा म्हणाल, मी ना भिलेल्या मोराला अचानकपणे चालताना बघितलं. समीर म्हणाला, स्वप्नात ना? अविराने विचारलं. नागपूरला ग. समीर गंभीरपणेच म्हणाला, तू मस्ती करून राहिला ना माझी? अविराने विचारलं. तेव्हा समीरने नकारार्थी मान डोलावली. अचानकपणे मोर जिवंत झाला? अविराने डोळे मोठे करतच समीरला विचारलं. अवे, मला असं वाटतंय की जेवताना हा विषय नकोच. पटकन जेव, मग मी तुला रियालिटी सांगतो. म्हणजे कसं झालं आणि काय ते सगळं तुला डिटेल्समध्ये सांगता येईल. समीर म्हणाला, म्हणजे तू मोराला जिवंत होताना नाही बघितलं का? अविराने पुन्हा प्रश्न केला. बोललो ना, तू जेव मग सांग. मला जेवताना हा विषय नकोसा वाटून राहिला, कारण तो दिवसच खूपच भयंकर होता. ही रात्र अमावस्येची असावी कदाचित. समीर मोठमोठे डायलॉग मारतच म्हणाला. बंगाली बाबा दिसला होता की काय तुला, जो मंत्र फुकून मोराला जिवंत करत होता? अविराने पुन्हा प्रश्न केला. आता एकच ठेवून देईला तुला. बोललो ना जेवून झाल्यावर सांगतो, तरी एकावर एक प्रश्न करून राहिली तू मला. अविराला खोटा खोटा राग दाखवत समीर म्हणाला. अविरा गप्पपणे जेवू लागला. जेवताना डोक्यात मात्र समोरचा मोरवाला विषय होता. त्याच्या डोक्यातून मिस्टर सोलमेटला बाहेर काढण्यासाठी समीरने खरं तर विषय बदलला होता. तिला मोरामध्ये गुंतलेलं बघून समीर मात्र गालातल्या गालात हसत होता. इथे अंगद आणि डॉक्टर विकल्पने मिळून युगला एका रूममध्ये झोपवलं होतं. युग गाढ झोपलाय याची खात्री होताच दोघेही रूम बाहेर पडले आणि हॉलमध्ये येऊन बसले. आता बोलशील तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे ते? डॉक्टर विकल्पने थेट मुद्द्यातच हात घातला. खरं तर मी या विषयावर कोणासोबतच बोलायचं नाही असं ठरवलं होतं, पण तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर तू मला इथून जाऊ देणार नाहीस. अंगद म्हणाला. म्हणजे तू मला अजूनही चांगल्या पद्धतीने ओळखतोस तर? ग्रेट, आपली मैत्री अजून टिकून आहे असं बोलायला हरकत नाही. डॉक्टर विकल्प टोमण्याने म्हणाला. टॉन्ट मारणं का बंद नाही करत? अंगदने विचारलं. तू वागतोसच तसा. पबमधून बाहेर पडलो तेव्हा मला असं वाटलं की तू स्वतःहून बोलशील, युगला माझ्या घरी घेऊन जाऊयात. तुला त्याची काही पडलेलीच नाही हे तू दाखवून दिलंस. म्हणजे तू पण तुझ्या इतर भावांसारखाच आहेस. डॉक्टर विकल्प म्हणाला. तो तुझ्या घरी आला काय आणि माझ्या घरी आला काय, त्या दोन गोष्टीत फरक काय आहे? त्याला पबमध्ये तसंच सोडून तर नाही ना आलो मी. बरं नाही वाटत आहे तरी त्याला घेऊन इथे तुझ्या घरापर्यंत आलो ना. तू बोलवलंस म्हणून तुझ्यासाठी तिथे पबमध्ये सुद्धा आलो. अजून काय करू मी तुमच्यासाठी? अंगद म्हणाला. त्याच्या जागी तुझा शिव किंवा क्रिश असता तरी तू त्याला घेऊन माझ्याच घरी आला असता का? डॉक्टर विकल्पने अंगदला त्याची चूक दाखवण्याच्या उद्देशाने विचारलं. तुला माझ्यासोबत भांडायचंच आहे तर मी जातो. असं म्हणत अंगद सोफ्यावरचा उठला. माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता अजिबात जायचं नाहीस. गप्पपणे खाली बस. अंगदला राग दाखवतच डॉक्टर विकल्प म्हणाला. आपल्या मित्राचा राग शिगेला पोहोचला तर आपलं काही खरं नाही हे अंगद जाणून होत. म्हणून जास्त वादविवाद न करता तो पुन्हा सोफ्यावर बसला. आता शांत बसून नको राहूस. तुझा प्रॉब्लेम काय आहे ते सांग बाई. डॉक्टर विकल्प म्हणाला. युकेला असताना योग, तू आणि मी एकदम खास झालो. पण तुम्हा दोघांपेक्षा सुद्धा खास लोक माझ्या आयुष्यात आहेत, आणि ते म्हणजे माझे भाऊ, माझी फॅमिली. तुम्हा लोकांना पण तेवढंच खास मानतो, पण तुमच्यापेक्षा थोडे खास माझ्यासाठी माझे भाऊ आहेत. अंगद म्हणाला. योग तुझा भाऊच आहे हे विसरतोस का तू? डॉक्टर विकल्पने विचारलं. योग माझा खूप खास मित्र आहे.
मी त्याला भाऊ म्हणून कधीच ऍक्सेप्ट नाही केले आणि करणार सुद्धा नाही. जर त्याला मी भावाचा दर्जा दिला तर मी माझ्या मावशीवर अन्याय करतोय असं होईल. आय नो, युगची यात काहीही चूक नाही, पण तरीही. अंगद बोलता बोलता मध्येच थांबला. म्हणजे तू त्याला आपलं मानतच नाहीस? डॉक्टर विकल्पने पुन्हा प्रश्न केला. मी त्याला भाऊ मानत नाही, पण माझा बेस्ट ऑफ बेस्ट फ्रेंड मानतो. म्हणून अविरा आणि तो एकत्र यावं ह्यासाठी माझ्या परीने सुद्धा मी प्रयत्न केले. पण आता सिच्युएशन वेगळी आहे. अंगद म्हणाला. काय? डॉक्टर विकल्पने विचारलं. शिवचा त्रिशासोबत ब्रेकअप झाला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याला कसं सांभाळलंय हे तू पण बघितलंस. त्यातून खूप मुश्किलीने तो बाहेर पडलाय. त्याने पुन्हा कोणासोबत तरी लवकरात लवकर रिलेशनमध्ये यावं असं मला वाटत होतं. त्याने तसं केल्यावर तो त्या त्रिशाला विसरेल. पण आत्ता प्रॉब्लेम असा आहे की तो अविराच्या प्रेमात आहे. अंगद म्हणाला. व्हॉट? डॉक्टर विकल्प मोठ्यानेच ओरडला. अंगदकडून असं काही ऐकून जबर धक्का त्याला बसला. अंगद काहीशी न बोलता शांत बसून राहिला. योग जेव्हा योग्य आलेला तेव्हापासून तो तिच्या प्रेमात आहे. आय थिंक ही वॉज 17. तो फक्त 17 वर्षाचा होता. तिची काळजी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तिच्याशिवाय नाही जगणार. आता तुझ्या भावाला अविरा आवडते, मग तू युगला अविरापासून लांब करणार? अंगद, तू ना मला सुरुवातीपासूनच थोडा स्वार्थी वाटत होता आणि अजूनही वाटतोस. पण युग आहे की दिवस रात्र नुसतं तुझ्या नावाचा जप करत बसतो. त्याला तुझा स्वार्थी स्वभाव का कळत नाही तेच मला समजत नाही. डॉक्टर विकल्प अंगदवर ओरडतच म्हणाला. मी युग आणि अविराला वेगळं करण्याचा प्रयत्न नाही करत, पण मी त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न सुद्धा नाही करत. मला शिवची भीती वाटते. पुन्हा अविरा सुद्धा त्याच्यापासून लांब गेली आणि त्याने पुन्हा स्वतःला त्रास करून घेतला मग? अंगद स्वतःचे स्वार्थी विचार डॉक्टर विकल्प समोर बोलून दाखवू लागला. त्याला चांगल्या सायकॅट्रिस्टची गरज आहे. स्वतःच्या भावाला जाऊन एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव आणि सगळ्यात महत्वाचं त्याला खडसावून सांग की अविरा युगची आहे. मित्रासाठी तेवढं तर करूच शकतो ना तू? डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. ते करून झालं माझं, पण तरीही शिव मागे नाही हटत. उलट आणखी तिच्यात गुंतत चाललाय. आणि आता तर त्याला हे सुद्धा माहितीये की अविरा. अंगद बोलता बोलता मध्येच थांबला. अविरा प्रेग्नेंट आहे ही गोष्ट त्याला युगपर्यंत पोहोचू द्यायची नव्हती. निदान तोपर्यंत तरी, जोपर्यंत शिवांशच्या डोक्यातून अविराचं भूत जात नाही. न जाणू अविरा देवांशला विसरून युग जवळ आली, तसंच युगला विसरून पुन्हा शिवांश जवळ आली तर? स्वतःच्या बाळासाठी युग शिवांश आणि अविराला त्रास देईल ही भीती त्याच्या मनात होती. अंगद स्वतःच्या भावासाठी थोडा स्वार्थी झाला होता. आता बोलणार पण आहेस पुढे? डॉक्टर विकल्प अंगदवर पुन्हा ओरडतच म्हणाला. तसं अंगद त्याला लागलेल्या तंद्रीतून बाहेर पडला. शिव अविराच्या प्रेमात पार आंधळा झालाय. जर मी युग आणि अविराला एकत्र आणलं तर शिव माझा राग करत बसेल आणि स्वतःला पण त्रास करून घेईल. त्यामुळे मी युगला अजून काहीही मदत करणार नाही. माझ्याने जेवढं शक्य झालं तेवढी मदत मी त्याला केली. त्यात तो माझ्या मावशीच्या मुलासोबत जे वागतोय त्यामुळे तर तो माझ्या जास्तच डोक्यात गेलाय. अंगद म्हणाला. अंगद, मला ना खूप राग येतोय तुझा. इतका कसं काय स्वार्थी असू शकतो यार तू? डॉक्टर विकल्प चिडतच म्हणाला. मी माझ्या भावांच्या बाबतीत कोणतीही रिस्क नाही म्हणजे नाही घेणार. अंगद म्हणाले. भाऊ? ज्यांना भाऊ म्हणून त्यांची काळजी करतोस ना, पुढे जाऊन ती लोक तुला किती विचारणार आहेत त्याचा पण विचार कर. ज्या भावांसाठी तू युगचा राग करतोय ना, पुढे तीच तुझी भावंड तुला एकटं पाडतील आणि त्यावेळेला तुला मदत करणारा फक्त आणि फक्त युग असेल. हे माझे शब्द लक्षात ठेव. डॉक्टर विकल्प म्हणाला. हे शब्द तू विसरू नकोस म्हणजे झालं. मला माझ्या भावांवर पूर्ण भरोसा आहे. अंगद मिश्किलपणे हसतच म्हणाला आणि तिथून स्वतःच्या घरी जायला निघाला. डॉक्टर विकल्पने त्याला अडवण्याचा प्रयत्न नाही केला, कारण त्या क्षणी अंगदचा त्याला खूप राग आला होता. अविरा आणि समीरचं जीवन आटोपलं होतं.
अविरा मगाचा प्रश्न घेऊन समीरच्या हात धुवून मागे पडली होती. पण समीर होता की उत्तर द्यायचं नावच घेत नव्हता. मेलेल्या मोराला अचानकपणे चालताना कसं काय बघू शकतो तू? सम्या सांग ना. अविरा रडकुंडीला येतच म्हणाले. कसं काय बघितलं असेल सम्याने? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.